नमस्कार, मी पूनम अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण गड किल्ल्यांच्या पायथ्याशी मिळणारी अस्सल गावरान थाळी बनवूया, ज्याच्यामध्ये मसाला वांग, दही, मिरचीचा ठेचा, पिठलं, त्याचबरोबर खरपूस अशी कांदा भजी, पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी दिली जाते. सगळेच पदार्थ अगदी पारंपरिक आहेत, प्रत्येकाच्या घरी बनवले जातात. पण ज्यावेळी आपण गड किल्ले बघायला जातो त्यावेळी ही थाळी आवर्जून खाल्ली जाते. आज आपण तीच थाळी बनवूया. त्याच्यासाठी मी अगोदर थोडी तयारी करून घेतली. त्यासाठी वांगी घ्यायची आहेत मीडियम साईजची. तुम्हाला जितक्या लोकांसाठी हे जेवण बनवायचे आहे तितक्या प्रमाणात तुम्ही वांगी घ्या. मीडियम साईजची वांगी घ्यायची आहेत. त्यानंतर मी खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा पिठलं बनवण्यासाठी, उभा लांब चिरलेला कांदा ज्याच्यापासून आपण भजी बनवणार आहोत, हे 4 मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतले होते. त्यानंतर मिरचीचा ठेचा मी अगोदरच बनवून ठेवला आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या, ज्या आपण वांग्याच्या चटणीमध्ये वापरणार आहोत. आता आपण वांग्याची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी ठेचलेलं लसूण खोबऱ्यामध्ये घालायचा आहे. 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. हा कूट भाजून केलेला आहे. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. अगदी 1 चमचाभर होईल इतका गूळ घालायचा आहे. कोणताही वांग्याचा पदार्थ बनवताना गूळ नक्की घालून बघा, त्याची चव अगदी उत्तम होते. वांग्याचा तुरटपणा कमी व्हायला मदत होते. हा मसाला आपण बाजूला ठेवूया आणि आता वांगी चिरून घेऊया. आपण ज्या प्रकारे भरली वांगी बनवताना वांगी चिरतो तशा पद्धतीने वांगी चिरायचे आहेत. ज्या पाण्यामध्ये आपण वांगी टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत. सगळी वांगी चिरून घेऊया आणि आपण भजीसाठी पीठ बनवून घेऊया. त्यासाठी चिरून घेतलेल्या कांद्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची घातली. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं. मीठ घालून हा कांदा आपल्याला हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याच्या सगळ्या पाकळ्या सुट्ट्या होतील. त्यानंतर थोडे अख्खे धने घालायचे आहेत. कांदा भजीमध्ये अख्खे धने नक्की घालून बघा. 2 पळ्या बेसन घालायचं आहे. कांदा भजीसाठी ज्यावेळी आपण बेसन घेतो ते जास्त मोठंही नसावं आणि जास्त बारीकही नसावं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी साखर घालायची आहे. जो मसाला आपण वांग्यामध्ये घातला तोच मसाला याच्यामध्ये घातला. थोडासा ओवा घालायचा आहे आणि हे झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण फक्त तेलामध्ये वांगी भाजून घेऊया. याच्यामध्ये दुसरं काही घातलेलं नाही. थोडंसं तेल आणि जिरं घालून ही वांगी भाजून घ्यायची आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारे करायचं नसेल तर जो मसाला आपण बनवला तो वांग्यामध्ये भरून आपण डायरेक्ट ही वांगी भाजून घ्यायची आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत. पण मला थोडं याला रस्सा बनवायचा होता, त्यामुळे अशा प्रकारे आपण वांगं बनवूया. वांग्याला चांगली वाफ देऊन घ्यायची आहे. थोडंसं मीठ घातलं आणि याला 3 ते 4 मिनटं वाफ देऊन घेतली. आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालूया. त्यानंतर बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे. मसाला घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. कारण आपण शेंगदाणेही भाजून घेतले होते आणि खोबरं सुक्का असल्यामुळे मसाला जळण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं गरम पाणी घाला किंवा मग मसाल्यामध्येच थोडंसं गरम पाणी मिसळायचं आहे आणि तो मसाला तेलामध्ये घालायचा आहे. मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे. वांग्यामध्ये जास्त शेंगदाण्याचा कूट न वापरता अशा प्रकारे खोबरं आणि कोथिंबीर वापरून बघा. जास्त कूट वापरला तर त्याची चव इतकी छान लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारे वांगं नक्की करून बघा. हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली वांगी घालूया. वांगी ही मसाल्याबरोबर अगदी 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जितकं वांगं बनवायचं आहे तितक्या प्रमाणात त्याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. वांगं बनवताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा, जेणेकरून वांगं लगेच शिजेल. झाकून आपल्याला वांगं चांगलं मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. वांगं शिजेपर्यंत आपण पिठलं बनवून घेऊया. ही वांगं दुसऱ्या गॅसवरती ठेवून आता आपण पिठलं बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं. 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. थोडंसं जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोनेरी असा थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे. या पिठल्यामध्ये शक्यतो कांद्याचा वापर करत नाहीत, पण आज आपण घरी बनवले त्यामुळे कांदा वापरायला काही हरकत नाही. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं.
हळद घातली. आपल्याला जितकं पिठलं बनवायचं आहे तितक्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं, कारण आपण मिरचीच्या ठेच्यामध्येही मीठ वापरलंय. त्यामुळे या पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. एका हाताने पीठ अगदी भुरभुरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पळीच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला एकसारखं असं ढवळत शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठामधल्या सगळ्या गाठी मोडल्या जातील. अशा प्रकारे हे पिठलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी पीठ पातळ करूनही पिठलं बनवलं जातं, पण अशा प्रकारे पिठलं नक्की करून बघा. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला झाकून 3 ते 4 मिनिटं याला वाफ काढायची आहे. आता आपण हे पिठलं मिक्स करून बघूया. अशाच प्रकारचं पिठलं थाळीमध्ये दिलं जातं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपण वांगं चेक करून बघूया. वांग्यामधलं पाणी थोडं आटलं होतं. एकसारखं वांगं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने पातळ वांगं बनवायचं नसेल तर जो मसाला आपण बनवला तो वांग्यामध्ये भरून बनवला तरी काही हरकत नाही. आता आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊया. अगोदर हे हाताच्या साहाय्याने सगळं पीठ मिक्स करून बघायचं आहे. आपण कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. कांदा भजीसाठी पीठ अगदी सरसरीत भिजवावं, जास्त पाणी घालून भिजवू नये. तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भजी घालून घ्यायचे आहेत. कांदा भजी बनवताना तेल अगदी चांगलं तापलेलं असावं. जर तुम्ही कमी गार तेलामध्ये भजी घातली तर जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेल चांगलं तापलेलं असावं. भजी घातल्यानंतर गॅस मिडियम करून आपल्याला खरपूस अशी ही भजी भाजून घ्यायची आहेत. कांदा भजीमध्ये जास्त पिठाचा वापर करायचा नाही. जर आपण जास्त पीठ वापरलं तर मग फक्त पीठ खाल्ल्यासारखं लागतं. त्यामुळे कांदा जास्त आणि पीठ कमी अशा प्रकारे आपल्याला भजी बनवून घ्यायची आहेत. भजी तेलामध्ये घालताना ती अगदी हलक्या हाताने सोडायचे आहेत. सुरुवातीला भजी तेलामध्ये घालताना व्हिडिओ चालू करायचा लक्षात नसल्यामुळे मी हा व्हिडिओ इथं ॲड केला होता. ही भजी देखील आपण खरपूसाची भाजून घेऊया. सगळी भजी भाजून झाल्यानंतर आता आपण थाळी तयार करूया. त्यासाठी ताटामध्ये सुरुवातीला बनवलेलं वांगं घ्यायचं आहे. त्यानंतर घरीच बनवलेलं दही घेतलं. मी मुद्दामच भाकरीचा व्हिडिओ ॲड केला नाही, कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल आणि बघताना तुम्हालाही कंटाळा येऊ नये यासाठी मी अगोदरच भाकरी बनवून घेतली होती. त्यानंतर मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे. आपण बनवलेलं पिठलं घ्यायचं आहे. सगळेच पदार्थ अगदी पारंपरिक असले तरी याची चव अगदी वेगळीच असते. त्यानंतर खरपूस बनवलेली कांदा भजी, पांढरी शुभ्र अशी ज्वारीची भाकरी, अशा प्रकारे आपली पूर्ण थाळी तयार झाली. जर तुम्हाला भाकरीचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही ही थाळी नक्की एकदा घरी ट्राय करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन.